जे शरद पवार साहेबांना उद्देशून बोलले त्याचं उत्तर पवार साहेब देतीलच. पण या देशातील शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलंय, या देश खऱ्या अर्थानं धनधान्याने विपुल झाला, हरित क्रांती झाली. ही काही 9 वर्षात झालेली नाही. या देशामध्ये खर तर या देशातील जनतेला पुरेल एवढं अन्न नव्हतं. आज या देशाच्या भरोशावर जगातील 25 ते 40 देश या देशाच्या भरोशावर अन्नधान्य पुरवून पोचले जातात. ही शक्ती काँग्रेसच्यामुळे निर्माण झाली. हे काम काँग्रेसमुळे शक्य झालं. मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो आणि शेतकऱ्याला उत्पन्नात जी काही वाढ झाली, शेतकऱ्यांना सवलती दिल्या, 1.5 लाख कोटीपर्यंत शेतकऱ्यांना आमच्या काँग्रेसचं सरकार होतं, आघाडीचं सरकार होतं केंद्रात, त्यावेळेस सबसिडी, खताची सबसिडी वाटली गेली. आता ती सबसिडी घटवून 22,000 कोटीपर्यंत आणल्या गेली. हे देशातील जनता बघती आहे. खतांचे भाव वाढले, बियाणाचे भाव वाढले, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये प्रचंड वाढ झाली. कशामुळे झाली? पीक विमा कंपन्यांचा फायदा गेल्या 9 वर्षात प्रचंड झाला, रगड झाल्यात. कुणामुळे झाल्यात याचं उत्तर कदाचित पवार साहेब देतील. पंजाबराव देशमुख यांच्यानंतर देशाला लाभलेले उत्तम कृषी मंत्री शरद पवार. किंबहुना कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जेवढी मदत केली आहे तेवढी आताही होत नसेल प्रधानमंत्री असतात. भारतीय जनता पक्ष हे दुतोंडी आहे असं जे मी म्हटलं जातं त्याचा उत्तम नमुना आहे. काही वर्षापूर्वी 2 किंवा 3 वर्षापूर्वी शरद पवार यांचं कृषी क्षेत्रातील योगदान किती मोठं आहे. हा देश अन्नधान्य किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात आत्मनिर्भर होण्यासाठी शरद पवारांनी काय केलं हे स्वतः बारामतीत येऊन सांगणार आहे. आणि शरद पवार म्हणजे राजकीय गुरु आहेत असं सांगणारे श्रीयुत नरेंद्र मोदी हे आता सांगतात की शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. तुम्ही काय केलं? मग तुम्ही काय केलं? या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या काळात आहे गेल्या 10 वर्ष. देशभरामध्ये शेतकरी मग आपण काळे कायदे आणले, शेतकऱ्यांसाठी 3 काळे कायदे आणले. शेतकरी रस्त्यावर उतरला. 1 वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी दिल्लीच्या मुख्य रस्त्यांवर धरणं धरून बसला. हे आपलं अपयश आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत. शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण डबल करणार होता, सिंगलही राहिलं नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाही. आणि महाराष्ट्रात यायचं, शरद पवारांवर बोलायचं, तेलंगणात जायचं, TCR वर बोलायचं, पश्चिम बंगालला जायचं, ममता बनर्जी ने क्या किया, बिहारला जायचं, नीतीश कुमार ने क्या किया, उत्तर प्रदेश में जाकर बोलो योगी जी ने क्या, उत्तराखंड में जाकर बोलो वहां के मुख्यमंत्री ने क्या, हाँ असम में जाकर बोलो वहां के मुख्यमंत्री ने क्या किया. पण विरोधी पक्षाच्या भागात जायचं, किंबहुना त्यांच्यापासून तुम्हाला राजकीय भीती आहे अशा लोकांवर हल्ले करायचे आपलं धोरण आहे. शेतकरी या देशातल्या संकटात आहे आणि त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातली नरेंद्र मोदी सरकारची धोरण. आपण शेतीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू केलेलं आहे. आपण जे 3 काळे कायदे लादण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तुम्हाला मागे घ्यावे लागले. शेतकऱ्यांचं कोणत्या हिताच्या संदर्भात आपण भूमिका घेतल्या हे आपण इथं स्पष्ट करावं. मोफत अन्नधान्य वाटप, रेशनिंग बरं का, हे शेतकऱ्यांना गुलाम करण्याचाच प्रकार. तुम्ही शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवलं का? शेतकऱ्यांचं धान्य तुम्ही उत्पादन वाढवलं का? काही नाही, खोटं बोलतात. सर, मुख्यमंत्री असं देखील म्हणतात की कितीही रावण एकत्र आले तरी 2024ला मोदीच पंतप्रधान बनतील. बरोबर आहे, त्यांना बोलू द्या.
ते का आता शिवसेनेचे त्यांनी खरं म्हणजे शिवसेना हा शब्द तोंडी घेऊ नये. म्हणजे मुख्यमंत्री म्हणतो स्वयं घोषित शिवसेनेचा, हा, आणि भांडी घासतात भाजपची, गुणगान करतात भाजपच्या नेत्यांचं. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असूच शकत नाही, लक्षात घ्या. पवार साहेबांनी 1972चा दुष्काळ हाताळलेला त्याची संपूर्ण कहाणी मी वाचलेली आहे. कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पवार साहेब होते कृषी राज्यमंत्री आणि कृषी गृह राज्यमंत्री. त्यांनी महाराष्ट्राची भूक कशी भागवली तेही मला माहिती आहे. 2004 ते 2014 या 2004 पूर्वी देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक गोष्ट आयात करत होतो. आज आपण निर्यातदार म्हणून मिरवतोय. हे पवार साहेबांचं कर्तृत्व आहे. हे पवार साहेबांचं कर्तृत्व आहे. दुसरी गोष्ट 2 रुपये किलोनं गहू आणि 3 रुपये किलोनं तांदूळ हे 2008 साली पवार साहेब कृषी मंत्री असताना आणि डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना, नरेंद्र मोदी साहेब नव्हे, या देशामधल्या जनतेला देण्याचं काम सुरू झालेलं आहे. हे पवार साहेबांचं कर्तृत्व आहे. त्यामुळं पवार साहेबांचं कर्तृत्व काय याचं नरेंद्र मोदी साहेबांनी काय बोलावं यापेक्षा देशाच्या सीमेवर जवळजवळ 13 महिने शेतकरी जे अत्याचारी 3 कायदे होते ते रद्द करण्याकरता उपोषणाला बसले होते. त्यातले 780 लोक मृत्युमुखी पडले. हे नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीमध्ये घडलेली घटना आहे. त्यांच्या कृषी मंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेली घटना आहे. आणि पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या घटना अंड्यापासून, मांसापासून, माशापासून, धान्यापासून किती उत्पत्ती वाढ झाली आता रेकॉर्ड आहे. त्यामुळं ते रेकॉर्ड वाचायला कदाचित देशाच्या पंतप्रधानांना वेळ नसेल, तर मी काही त्यावर भाष्य करू इच्छित नाही. परंतु डॉक्टर पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते एवढं नक्की. केंद्र सरकार असेल, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. सत्तेवर येण्यापूर्वी या देशामध्ये 60 वर्षात काहीच झालं नाही. आणि जवाहरलाल नेहरू, गांधी घराणं यांच्यावर टीका करण्याच्या पहिले काहीही झालेलं नाही. टीका करून त्यांनी सत्ता मिळवली. तुम्ही सगळा मला आलेख सांगा की गेल्या 9 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या भरीव कामावर ते चर्चा करतात का, ते भाषण करतात का? तर आजही गांधी आणि नेहरू घराण्यावर टीका, काँग्रेस पक्षावर टीका, घराणेशाहीवर टीका. अरे काय चाललंय काय? माझ्यासारखा एक सामान्य आमदार, जिथे जिथे मला लोकांनी निवडून दिलं, एकदा निवडून गेल्यानंतर मी माझ्या पूर्वीच्या सहकार्यावर म्हणण्यापेक्षा पूर्वी जिथे कोण लोकप्रतिनिधी होता त्याच्यावर काडीची टीका केलेली नाही. माझी भावना काय असते की त्यांनी बरं केलं की वाईट केलं त्याचं मूल्यमापन लोकशाही मार्गाने जनतेने केलेलं आहे. लोकांनी आता मला निवडून दिलेलं आहे. मी माझी कामं सांगितली पाहिजे, मी काय केलं ते बोललं पाहिजे. दुसऱ्यावर टीका करून मी कसा चांगला आहे सांगण्यापेक्षा मी काय केलं ते लोकांसमोर ठेवलं पाहिजे. आणि लोकांना त्यांच्या सत्सक विवेक बुद्धीला आव्हान केलं पाहिजे की मी हे केलंय, आता विचार तुम्ही.